आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मजेदार खेळ खेळू ज्यामध्ये मुले वेगवेगळ्या प्रकारे धावणे तसेच सूचना समजून घेणे आणि त्यांचे पालन करण्यासाठी शिकतील। त्यामुळे शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासही होईल, ज्यामध्ये ते सूचनांचे पालन करण्यास आणि एकमेकांशी समन्वय आणि ताळमेळ साधण्यासही शिकतील। यासाठी तुम्हाला खडू किंवा दगड, बॉल आणि खेळ खेळण्यासाठी मोकळी जागा लागेल। सुरुवातीला खेळासाठी लागणाऱ्या काही रेषा ताई आखून घेते आणि पुढील सूचना मुलांना समजावून देते की प्रथम 3 मुले त्या रेषेवर उभे राहतील आणि त्यांना रेषेवरून मागे मागे धावत जाऊन भिंतीपर्यंत पोहोचायचे आहे। प्रत्येकाने ही कृती पूर्ण करायची आहे। सुरुवातीला 3 मुलांना ताई खेळायला बोलवते आणि त्यांच्यात उत्साहपूर्ण सहभागाबद्दल कौतुकही करते। नंतर पुढील 3 मुलांना खेळायची संधी देते आणि त्यांचेही कौतुक करते। पुढे ताई खेळ अजून मनोरंजक बनवते। मुलेही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात। त्यासाठी ताई मुलांना आधी आपला जोडीदार निवडून 2-2च्या गटात उभे राहायला सांगते। नंतर तिन्ही जोड्यांसाठी 3 बॉल घेते आणि प्रत्येक जोडीला हवा तो एक बॉल देते। पुढे ताई प्रात्यक्षिक करत मुलांना सांगते की जोडीपैकी एक जण रेषेच्या दुसऱ्या टोकाला उभे राहील आणि ताई सांगेल त्या एका बाजूच्या मुलांनी आधीप्रमाणेच बॉल हातात घेऊन उलट दिशेने दुसऱ्या बाजूला जायचे आहे। जेव्हा ते दुसऱ्या बाजूला पोहोचतील तेव्हा त्यांनी बॉल त्यांच्या जोडीदाराला द्यायचा आहे आणि मग जोडीदाराने तो बॉल घेऊन असेच विरुद्ध दिशेने उलट धावत पुन्हा मागच्या बाजूला यायचे आहे। मुले ही सूचना समजून घेऊन आनंदाने मजा घेत कृती करतात। खेळ अधिक आव्हानात्मक बनवण्यासाठी तुम्ही 2 मुलांचे एक पाय एकमेकांना हलकेच बांधून सुरक्षितपणे 3 पायांची शर्यत घेऊ शकता आणि हा खेळ तुम्ही 1 किंवा 2 गटांबरोबर देखील खेळू शकता। पुन्हा भेटू एका नवीन उपक्रमासह एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।